युवक नेते प्रणव परिचारक यांची कार्यकर्त्यांची घोंगडी बैठक. मागच्या वेळेला काय होतं ना, आता किती परिस्थिती सुधारली. आमदार असं इकडे यायचो प्रचाराला मी त्यावेळेला मागच्या निवडणूक अजूनही राहिलेलो करू आपण. शेळके सर्वच मान्यवर 18 मधील उपस्थित वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी आलं अशी परिस्थिती नाही. आपण जर बघितलं की 2016ला नगर परिषदेच्या अगोदर झाली त्यावेळेला पटणच्या 5 वर्षामध्ये करणार आहे. परंतु दुर्दैवानं 4 वर्ष झाले नगरसेवकांच्या आज मुदत संपले. नैसर्गिक आपत्ती असेल, न्यायालयीन प्रक्रियेमुळं 4 वर्ष झाली त्यांची पदाची मुदत संपली. हे सगळं जी यंत्रणा चालली ती प्रशासकाच्या माध्यमातून चालली. त्यामुळं जेवढे प्रश्न मार्गी लावता येईल तेवढा प्रयत्न केलाय. जेवढे काही मार्गी लावण्यासाठी पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला मार्गी लावायचे. खरं तर मी मागच्याही 3-4 दिवसापूर्वी भगवान नगरच्या त्या भागामध्ये मिटिंग घेतली. इथेही काही 1-2 प्रश्न त्या ठिकाणी आपल्या माता भगिनींनी उपस्थित केले. इथेही मला वाटतं आता मावशीने या ठिकाणी सांगितलं की स्ट्रीट लाईटचं काम तिथं होणं गरजेचं आहे. अंधार पडतोय, लोकल जायला अडचण आहे, लहान मुलांना वावरायला अडचण आहे. त्यामुळं एका बाजूला आम्ही आज भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून देशभरामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये त्याच धर्तीवर आपल्या पंढरपूरमध्ये सुद्धा आपण विकासावर मत मागण्यासाठी लोकांच्या दारात जातोय. या घोंगडी बैठकीच्या निमित्ताने आपल्या समोर आपल्या समस्या ऐकण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला विरोधकाकडनं केविलवाणा प्रयत्न करून प्रचार केला जातोय. कालची घटना आपण प्रसार माध्यमातून बघितली. ज्या व्यक्तिमत्वाला आपलं पॅनलचं चिन्ह काय असावं, त्याचा अधिकृत पत्रव्यवहार कसा असावा, त्या निवडणूक प्रक्रियेची माहितीचा कुठला अभ्यास न करता या ठिकाणी आमच्यावर अन्याय होतोय, आमच्यावर दडपशाही होते, सरकारचा वापर होतोय, अशा पद्धतीचे आरोप करून त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांवर धारेवर धरण्याचा प्रकार निंदनीय प्रकार झाला. आज आपण बघतो की निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे तिला विशेष वेगळे अधिकार आहेत. त्याच्यावर कुठल्याही सरकारचं नियंत्रण नसतं. परंतु निवडणूक आपल्या हातातून जात असल्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन अशा पद्धतीचे आरोप विरोधकाकडनं होत आहेत. दुसऱ्या बाजूला आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक असतील, समाधान दादा असतील, या माध्यमातून आम्ही केलेला विकास लोकांच्या समोर मांडतोय. भविष्यात आमचं नियोजन काय असणार आहे या बाबतीतली भूमिका मांडतोय. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी केविलवाणा प्रयत्न, सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी केलेल्या आपण बघतोय. खरं तर निवडणूक आली की निवडणुकीला येणारी ही मंडळी आहेत आपल्या दारात. या ठिकाणी 3 वर्षामध्ये कुठल्याही पदावर नसताना या ठिकाणी शंकर सुरवशी असेल, पिंटू काका माळे असतील, त्यांनी या ठिकाणी काम केले. वामन तात्यांनी मागच्या 5-10 वर्षामध्ये या भागासाठी भांडून अधिकाऱ्यांना मागं लागून या ठिकाणी निधी आणण्याचं काम केले. त्यामुळे आपण जी मंडळी दिले त्या अनुभवी दिले. आज श्यामलताई शिरसाट त्यांनाही सभागृहातला 2 टर्म त्या नगरसेवक होत्या, त्यांना त्यामधली पूर्ण माहिती आहे. त्यामुळं आज 16 सालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती आपल्याला निश्चितपणाने वेगळेपणा या ठिकाणी जाणवलेला असणार आहे. आणि रस्त्याची कामं एवढी चांगली झालेली आहेत, दिवाबत्ती येत या ठिकाणी, पाणी पुरवठा लाईन आता लवकरच सांगोलवरची टाकी मला सुरू झाली. त्यामुळं जास्त दाबाने पाणी तुम्हाला मिळावं या बाबतीतला प्रयत्न सुद्धा आमच्या माध्यमातून पाठीमागच्या 5 वर्षामध्ये झाला. त्यामुळे इथे येऊन मी तुमच्यासमोर भाषण नाही, तर आपल्याला एक मत मागतोय की जे मत पुढच्या 5 वर्षापाशी आपल्या 5 वर्षासाठी आपला कारभारी कोण असावा हे ठरवण्याचं, आणि व्यक्तिगत कोणाच्या स्वार्थाची निवडणूक नाही, कोणाचं राजकीय पुनर्वसन करण्याची ही निवडणूक नाही, तर पुढची 5 वर्ष आपल्या प्रभागाचा, आपल्या परिसराचा विकास हा नगरसेवकांच्या माध्यमातून नगराध्यक्षापर्यंत पोहोचवण्यासाठी, सर्वांगीण विकास करण्यासाठी या ठिकाणी आपण आज लोकांच्या दारात जातोय. त्यामुळे माझी आपल्याला विनंती राहणार आहे, येत्या 2 तारखेला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण तिन्ही उमेदवार, कारण बऱ्याच ठिकाणी मी आता फिरतोय, एक मत मागितलं जातंय, कुठं क्रॉस वोटिंगचा फटका बसण्याची शक्यता असं आम्हाला सांगितलं जातंय. मला खात्री आहे की आपल्या भागातला मतदार हा सुजाण आहे, सुशिक्षित आहे, त्याला चांगलं वाईट माहीत आहे, कुणी काम केले आणि कोण नुसतं बोलायला बोलवचन द्यायला आले ही लोकांना आपल्या सगळ्याला माहीत आहे. तर माझी विनंती राहील, कुठल्याही भूलथापांना, कुठल्याही भावनिक वातावरणाला त्यांना कुठली साथ न घालता या ठिकाणी विकासाच्या बाजूने आपलं कौल या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद या दोन्ही मंडळांना द्यावेत. मी खात्रीनं या ठिकाणी सांगतो की दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष
आपल्या दारापर्यंत येऊन या ठिकाणी विकासाचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं आवाहन मी परिचारक कुटुंबियाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं करण्यासाठी आपल्याकडे आलोय. त्यामुळं इथं येऊन वेगळं बोलावं अशी काय परिस्थिती नाही. तुम्ही सातत्याने येऊन या ठिकाणचा विकास किंवा वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचा प्रयत्न केलाय. भविष्यात अधिक चांगला निधी आपल्याला आणायचा आहे. दुर्दैवानं 3 वर्ष 4 वर्ष हे प्रशासकाच्या ताब्यात असल्यामुळं जेवढी म्हणावं तेवढी आपल्याला कामं करता आली नाही. पण तुम्हाला खात्री आहे की वर सरकार आपलं, राज्यामध्ये सरकार आपलं आहे, देशामध्ये सरकार आपलं आहे. पंढरपूर शहराचा सर्वांगीण विकास होत असताना येणारा भाविक आणि इथल्या स्थानिक लोकांच्या समस्या या सोडवण्यासाठी भरीव अशा पद्धतीचा तरतूद आपल्याला या सरकारच्या माध्यमातून करायचे. त्यामुळं मला खात्री आहे या भागातल्या लोकांचं मायमाऊलींचे आशीर्वाद या भारतीय जनता पक्षाचे पाठीशी, महायुतीच्या पाठीशी, या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी राहतील अशा पद्धतीचा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. आज बऱ्याच जणांना म्हणजे या ठिकाणी समस्या मांडायच्या असतील, परंतु दुर्दैवाने निवडणूकच 8-10 दिवसात संपवायची अशा पद्धतीचा कमी कालावधी या निवडणुकीला या वेळेला मिळालाय. अर्ज भरण्यानंतर पुढच्या 8 ते 9 दिवसच आपल्याला सगळ्यांना राहत आहेत. त्यामुळं शक्य तिथपर्यंत उमेदवार आणण्याचा प्रयत्न आम्ही नगराध्यक्षात सुद्धा प्रयत्न करतोय. परंतु आम्ही आज गोंगडी बैठकीच्या माध्यमातून या ठिकाणी समस्या ऐकून घेतोय, लोकांपर्यंत जातोय. उदंड अशा पद्धतीचा प्रतिसाद आज पंढरपूर शहरवासियांचा, नागरिकांचा आपल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आहे. खरं तर उमेदवार कसे असावेत हेही आपण त्यांना विचारलं पाहिजे. आज जर बघितलं तर जवळजवळ 26-27 पर्यंत आपले उमेदवार त्या ठिकाणी विजय होतील. नगराध्यक्ष पद सुद्धा आपल्याला विकासाच्या जोरावर खेचून आणायचं आहे. आणि या सगळ्या प्रवाहामध्ये आपल्या सगळ्यांची साथ, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, मायमाऊलींचे आशीर्वाद हे सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहावे अशा पद्धतीची कळकळीची विनंती आपल्याला करतो. येत्या 2 तारखेला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार सन्मान्य शंकर सुरवशी असतील, ज्योतिताई असतील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौभाग्यवती श्यामलताई शिरसट असतील, या सगळ्यांच्या पाठीशी आपले आशीर्वाद मतदान रूपी राहावेत अशा पद्धतीचं आवाहन करतो. पुढच्या कालावधीमध्ये इथला कुठलाही प्रश्न या ठिकाणी राहणार नाही. समाधान दादा असतील किंवा प्रशांत मालक असतील, या दोन्ही आमदार मंडळींच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये या भगवान नगर परिसरातला विशेष करून मग रोड लाईटचा प्रश्न असू द्यात, पाण्याचा असू द्यात, ड्रेनेजचा असू द्यात किंवा चांगले रस्त्याच्या बाबतीतला प्रश्न असू द्यात, हे सगळे प्रश्न भविष्य कालावधीमध्ये आपल्याला मार्गी लावायचे. त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, आपली साथ आमच्या सगळ्यांच्या सोबत असणं गरजेचं आहे आणि ते राहील अशा पद्धतीचा अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द थांबवतो.